नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुगाची मिसळ। त्यासाठी मी इथं भिजवलेले मूग घेतलेले आहे, त्याच्यामध्ये थोडेसे हरभरे घालायचे। हरभऱ्याने चव मस्त लागते। एका कढईमध्ये कांदा घेतलेला आहे, कांदा या पद्धतीने चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा। त्याच्यामध्ये थोडेसे असे वाळलेले खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। नंतर मिक्सरला हे वाटून घ्यायचं। बघा ह्या पद्धतीने मी वाटण केलेलं आहे। नंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। आपण मिसळ करतोय त्यामुळे तेलाला अजिबात कंजूसी करायची नाही। नंतर त्याच्यामध्ये जिरी घालायची, मोहरी घालायची। जिरी चांगली तडतडली की जो आपण मसाला घातला होता, जो मसाला वाटून घेतला होता तो घालून घ्यायचा आणि 2-3 मिनिटं हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा। त्याच्यानंतर मी ते घाटी मसाला यूज करत आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल मसाला असेल तो घालू शकता। नंतर कांदा लसूण मसाला घातला, 4-5 कढीपत्त्याची पाने घातली आणि 2-3 मिनिटं मसाला शिजवून घेतला। नंतर जे आपले मूग होते ते घालून घ्यायचे। मी मुगाची मिसळ का करत आहे, कारण माझ्याकडे मटकी अवेलेबल नव्हती आणि माझ्या नवऱ्याला मिसळ खायची होती। मग मूग अवेलेबल होते म्हणून मुगाची मिसळ ट्राय केली। चवीला एकदम अप्रतिम लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून 10 मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालायचं। बघा मस्त आपली मिसळ उकळलेली आहे, त्याला छान तर्री पण आलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालायची। तयार आहे आपली मुगाची मिसळ। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।